नमस्कार. महासागरच्या खरीखरीमध्ये मी सुजाता आपले स्वागत करते. अबू असीम आझमी समाजवादी पार्टीचे हमखास निवडून येणारे आमदार आहेत. त्यांनी काल जे विधान केलेले आहे ते महाराष्ट्राच्या यच्चयावत अस्मितेला दुखावणारे आहे. ते म्हणाले की वारीमुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी होते, ट्रॅफिक जाम होत असतो, मग मुसलमानांच्या 10 मिनिटांच्या नमाजासाठी शासन परवानगी का देत नाही, मात्र वारीसाठी परवानगी कशी काय, असा त्यांचा प्रश्न आहे. आझमी साहेब, आपण महाराष्ट्राचा इतिहास वाचलेला नसावा किंवा त्याचा तुम्हाला अजिबात अभ्यास नसावा. या महाराष्ट्रात जी विधानसभा आहे त्या विधानसभेचे तुम्ही सदस्य आहात. त्या महाराष्ट्राच्या इतिहासात वारी ही काय चीज आहे हे जरा अनुभव घेऊन समजून घ्या. त्यासोबतच असेही अत्यंत नम्रपणे नमूद करावेसे वाटते, ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालाचे कळस. या संत वचनाप्रमाणे पंढरीच्या विठ्ठलाप्रती आपला भक्तिभाव प्रकट करण्यासाठी शेकडो वर्षांपासून हजारो लाखोंच्या वर वारकरी आपले सर्व पाश तोडून वारीत रममाण होत असतात. या वारीचे वैशिष्ट्य म्हणजे यात जात पात पंथ नाही, कोणताही धर्म नाही. अखिल महाराष्ट्राच्या भक्तिभावाची ही उज्ज्वल निशाणी आहे. या वारीच्या भक्ती यात्रेमध्ये मुस्लिम कीर्तनकार आणि मुस्लिम महिलाही सामील होतात. वारीमध्ये चालताना पूर्णतः शिस्तीचे पालन होते. ही वारी तुमच्या डोळ्यात कशी काय खुपते आहे हे आम्हाला कळतच नाही. सर्व वारकरी अत्यंत भक्तिभावाने दर्शनाची आशा घेऊन विठ्ठलाच्या चरणी पंढरपुरात येत असतात. केवळ महाराष्ट्रच नाही तर कर्नाटक पासून वारकरी येतात. परदेशातून ही वारी पाहण्यासाठी अनेक परदेशी पर्यटक वारकरी बनून येत असतात, कारण हा वैष्णवांचा मेळा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे. या सर्व निघणाऱ्या वाऱ्या भिन्न भिन्न ठिकाणाहून निघतात. पंढरपुराच्या वाळवंटी सर्व वारकऱ्यांचे मनोमिलन होते. आमदार आझमी यांना वारीचा अर्थ समजला असता तर त्यांनी असे विधान केलेच नसते. आजच्या घडीला केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात भक्तिभावाचा, भक्तिरसाचा असा काही अपूर्व सोहळा साजरा होतोय. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र भक्तिरसात न्हाऊन निघत असतो. राहिला प्रश्न तो आझमी साहेब म्हणतात त्याप्रमाणे नमाजाचा, तर मुस्लिम समाजासाठी मशिदींची व्यवस्था आहे. एखाद्या ठिकाणी पोलिसांनी आवरले असेल तर पोलिसांना सहकार्य करणे हे आपले कर्तव्य समजले पाहिजे. ती शिस्त वारकरी पाळतात. ते कधीही सरकारी सूचनेचे आणि आदेशाचा अनादर करीत नाहीत. वारी म्हणजे विठुरायाच्या भक्तीसाठी चालणारा जनसागर असतो. या वारीचा महिमा मराठीतील सर्वच सच्च्या संतांनी मुक्तकंठाने गौरविला आहे. वारीवर आक्षेप घेत असताना आझमी यांनी नको त्या वादाचे तोंड उघडलेले आहे. आता जी क्रूर शब्दांची उधळण अबू आझमी यांनी केलेली आहे ती पाहता आमच्या वारकऱ्यांना तर अधिक उत्साहाचे भरते येईल. हे वारकरी 100% निरुपद्रवी असतात. मानसिक, शारीरिक किंवा बौद्धिक रीतीनेही वारकरी कधीही बेशिस्त वर्तन करीत नाहीत. आमदार आझमी यांनी एकदा 1.5-2 दिवसांकरिता का होईना या वारीचा आणि वारकऱ्यांचा अनुभव घ्यावा. ही पांडुरंगाची वारी त्यांच्या मनातील संभ्रम घालवून देईल. यात कोणाच्याही मनात कोणती शंका नाही. अबू असीम आझमी यांनी वारी आणि पांडुरंगाची वारी आणि खरोखरच वारीच करावी, म्हणजे एकदा तरी वारी करावी, तीच आमची मनीषा आहे. अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर. अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बघत रहा महासागर. नमस्कार.